आता मी काय बोललो, आता मी कोणत्या विषयावर बोललो की या विषयावरती आता बोलणं हे अमानुष आहे. जर कोणी हा विषय काढला असेल तर ते माणुसकी शून्य लोक आहेत. मग त्यांच्या पक्षातले मंत्री असतील किंवा आमदार असतील. त्या बाईने आपला पती गमावलेला आहे, कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे, तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहत आहेत. अशा वेळेला तुम्ही कोणी नेतृत्व करावं ह्याच्यावरती आता पत्ते आणि डाव खेळत असाल तर ते अमानुष आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बोलणार नाही. आता रावसाहेब, काल तुम्ही एक मागणी केली की जो अपघात झाला त्याची सखोल चौकशी करण्यात यावी. मी 2 मागण्या केल्या, त्या अराजकीय आहेत. ज्या पद्धतीनं DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर ही सगळी विमानांचं काम असतं, पायलट्स, मेंटेनन्स, वैधता अवैधता अशा अनेक गोष्टी असतात, त्याच्यावरती DGCAचं नियंत्रण असतं. आणि गेल्या काही काळामध्ये अशा अनेक विमानांच्या अपघातामध्ये प्रमुख लोकांचं निधन झालेलं आहे. काही कमर्शियल फ्लाईट्स कोसळले, अहमदाबादला एअर इंडियाचं फ्लाईट कोसळलं, 300च्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. त्यात ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं, कुटुंब जळून खाक झाले. अशा वेळेला तुम्ही फक्त असं एखादा अपघात झाल्यावर चौकशी करण्याची घोषणा करता. त्या चौकशीचं पुढे काय होतं? बारामती एअरपोर्टला रडार नव्हतं अशी माझी माहिती आहे. ATC नव्हतं, कोणतीही यंत्रणा नव्हती, एक एअर स्ट्रीप होती आणि विमानं उतरत होती VIPंची. हे जर खरं असेल तर त्याला जबाबदार DGCA आहे. ATCची यंत्रणा नाही, रडारची यंत्रणा नाही,